विट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरएसएस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भगव्या ध्वजाबद्दल अपमानास्पद केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय। विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आरएसएस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्ते, सर्व बांधव, शिवभक्त प्रेमी, शिवप्रेमी एकत्र जमा होत शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सर्व महाराष्ट्रातील किल्ले जिंकण्यासाठी आपल्या हाती भगवा ध्वज घेऊन या लढाईला सुरुवात केली। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत या लढाईत अनेक गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूकडून गड ताब्यात घेत किल्ले ताब्यात घेतले। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले ताब्यात घेतले त्यावेळी हाच राष्ट्रीय भगवा ध्वज ज्याच्या गडावर उभारण्यात आला। आज सन्मानानं सर्वजण या भगवा ध्वज झेंड्याचे रक्षक करतात। आज या भगव्या ध्वजाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका प्रसारमाध्यमात भगव्या ध्वजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेल्या वक्तव्याचा विटा शहरातील आरएसएस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी, सर्व बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करत जाहीर निषेध व्यक्त केलाय। अॅडव्होकेट विनोद गोसावी, शिवप्रतिष्ठानचे खानापूर तालुका अध्यक्ष महेंद्र माने, युवा नेते श्रीधर जाधव, सुजय गोसावी, शिवप्रसाद शेंडे, संजय मोहिते, ओंकार पाटील, संतोष लकडे सह हिंदू बांधव उपस्थित होते। यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कवठेकर, विटा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील अंमलदार महेश देशमुख, विटा वाहतूक नियंत्रण कक्ष शाखा विटा अमोल सहाळे, विटा वाहतूक पोलीस पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोख बंदोबस्त ठेवला होता। कार्यकर्त्यांनी, शिवभक्त, शिवप्रेमींनी भगव्या ध्वजाचं पूजन करून या कार्यक्रमाची सांगता केली। खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको होतं। भगव्या झेंड्याला फडकं म्हणणं ह्याच्यासारखं निंदनीय कृत्य नाही। आम्हाला हे काल त्यांचं वक्तव्य आम्ही बघितलं समाज माध्यमावर आणि आम्हाला रात्रभर झोप आली नाही। ती एकेकाळचा आपल्याबरोबर सगळ्या धर्माचं किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता इतका बिघडला कसा, अशा आमच्या मनात शंका आली आणि आम्हाला बेचैन झालो। म्हणून आम्ही आज ठरवलं की आज आपण एकत्र येऊया आणि ही जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा आपण निषेध करूया। आणि म्हणून मी सर्व समाजाच्या वतीनं उद्धव ठाकरे जे बोललेले आहेत त्यांनी भगव्या ध्वजाला फडकं म्हणलेलं आहे, हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि त्यांनी जर 4 जूनपर्यंत माफी मागितली नाही तर 4 जून नंतर फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावं लागणार आहे। आपल्या महाराष्ट्रातील एक तथाकथित शिवसैनिक हे आपल्या या भगव्या ध्वजासाठी अपमानात्मक बोलले। त्याचबरोबर हिंदू धर्मासाठी सुद्धा त्यांनी अवहेलनात्मक असे काही शब्द वापरले। या सगळ्याचा आम्ही निषेध करीत आहोत। आपल्या हिंदू धर्माच्यासाठी कुणी यावं आणि टिकली मारून जावं अशा पद्धतीची व्यवस्था आहे की काय? कुणी उठावं आणि आमच्या हिंदू धर्माला काही बोलावं आणि आम्ही ते सहन करायचं कशासाठी? आमच्या हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन कदापि करणार नाही। आणि म्हणून आज लगेच आम्ही मगाशी काही जणांना निरोप देऊन लगेच आपले सगळे हिंदू बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला। होईल तेवढा निषेध हा त्याज्यच आहे, नक्कीच तो वाईट आहे। त्यांनी बोललेलं हे चुकीचंच आहे, पण ह्याचं कुठंतरी त्यांना हे पर्यावरणाचे परिणाम हे त्यांना भोगावे लागतील आणि हिंदू धर्माचा अपमान त्यांनी यापुढं कधी करू नये। वास्तविक त्यांच्या परवा दिवशी ज्या TV9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ज्या भगव्या ध्वजाला फडकं म्हटलं त्या संवादाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे। ज्या उद्धव ठाकरेंनी भगव्या झेंड्याच्या नावाखाली इतक्या वर्ष राजकारण केलं, ज्या हिंदुस्थानात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भगवा देश झेंडा राखण्यासाठी प्राणाची आहुती ज्यांनी दिली, त्या सर्वांचा अपमान या उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। राजकारण करायच्या नादात आपण किती स्तराखालच्या गेलेलो आहे याचं भान त्यांना राहिलेलं नाही। त्यांनी या केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। तसेच त्यांनी लवकरात लवकर भगवा ध्वजापुढे नतमस्तक होऊन माफी मागावी या पूर्ण हिंदुस्थानाची, असं आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो। आणि तसं जर त्यांनी नाही केलं तर 4 जून नंतर सर्वांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। सर्व हिंदू बांधव
इथं एकत्र झालो आहे. त्याचं कारण असं की काल मुंबईमध्ये एक सभा झाली. त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणजे त्यांना आता काही लोकांनी उपमा दिलेली आहे उद्धवस्त ठाकरे, म्हणजे त्याला साजेसं त्यांनी त्यांचं वर्तणूक चालू केलेली आहे. जे भगवा ध्वज म्हणजे परमपूज्य भगवा ध्वज, ज्या भगव्या ध्वजाला आम्ही देवाच्या रूपात मानतो. नवरात्रामध्ये दुर्गामाता दौडीच्या वेळेला आम्ही त्या ध्वजाची एक देवीच्या रूपामध्ये तिची सेवा करत असतो, तिची पूजा करत असतो. अशा पद्धतीनं प्रत्येक आपल्या हिंदू धर्माचं दैवत हे भगवा ध्वज आहे. त्या भगव्या ध्वजाला आपण समर्पित प्रत्येक गोष्ट करत असतो आणि अशा भगव्या ध्वजाचा अपमान काही लोकांच्याकडनं चालू आहे. त्या गोष्टींचा निषेध करावा तितका कमी आहे. भगव्या ध्वज शेवटी एक लक्षात घ्या, त्यांनी आत्तापर्यंत त्यांना त्या भगव्या ध्वजापासूनच जे काही मिळालं ते त्या भगव्या ध्वजापासून मिळालं. आता तुम्हाला मिळायचं बंद झालं की तुम्हाला काही सुचायला लागलं आहे, तुम्ही काही वक्तव्य करायला चालू केलेत. हा तमाम हिंदू धर्माचा अपमान आहे, तमाम हिंदू जनतेचा अपमान आहे. त्या सर्वांच्या वतीनं आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा निषेध करतोय. इथून पुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर याच्यापेक्षा पुढं मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.